महाराष्ट्र एक प्रगत राज्य, तरीही बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये अजूनही वीज पोचली नाही। काही गावांमध्ये वीज असली तरी ती 24 तास असेलच याचा भरोसा नाही। विद्यार्थ्यांना अजूनही दिव्यांमध्ये बसूनच अभ्यास करावा लागतो। गावातील लोकांची संपूर्ण रात्रच अंधारात जाते। काय करत असतील गावातील लोक अशा परिस्थितीत? राखेल भेटत नव्हतं, भेटलं तरी ते कमी पडायचं। रॉकेल आणायला जायचं तर दिवस मोडत होता, म्हणजे असं भरपूर लांब जायला लागते आम्हाला। आमच्या गावापासून राशन पण खूप लांब आहे। मीटरची लाईट होती आपल्याकडे, ती मीटरची लाईट आपल्याला बिल जास्त यायचं असल्यामुळे ती आपल्याला काही परवडत नव्हती, मग ती आपण ती बंदच करून टाकली। अंधारात राख राहायची भांड्याला किंवा साबण राहायचा, ढवळे दिसायचे सफेद सकाळी। बत्तीवर अभ्यास करायची, बत्तीवर एवढा नव्हता दिसत म्हणून एवढा नव्हता अभ्यास होत, मग मी सकाळी उठल्यावर ना अंघोळ झाल्यावर करायची। पावसाच्या दिवसामध्ये आमच्या जे सर्व रस्त्यावरती साप बी फिरकतात। जनावर नेलेत वाघानी, जनावर नेली गावामध्ये एक कुत्र नाही ठेवले वाघानी। झोपलो तू आणि मग त्याच्या अंगावरून साप गेला आणि त्याला गार गार लागला ना, तर मग त्यानं उठून पाहिला तर त्या बत्तीना काय दिसेना ना। अकोले भागात पाहिलं तर 12-12 तास लाईट नसते। काही कुटुंब शेती करण्यासाठी शेतावर राहतात आणि शेतावर असल्यामुळे तिथं लाईट नाही। लाईट नसल्यामुळं मुलांचा अभ्यासावर त्याचा परिणाम होतो। ग्रामीण भागामध्ये प्रकाशासाठी रॉकेलचा वापर केला जातो। रॉकेलच्या वापरामुळं साहजिकच निसर्गापासून आपण जे आतोनात इंधन घेत आहोत त्या इंधनाचा वापर होतो। रॉकेल वापरामुळे जे काही काजळी निर्माण होते त्या काजळीपासून जो धूर होतो तो धूर श्वसनावाटे शरीरात जातो आणि ह्या शरीरात गेल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात। त्या आजाराला सामोरं जायला लागतं। पर्यायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक जो काही भार आहे तो दवाखान्यामध्ये जास्त खर्च होतो। वीज नसल्यामुळे या लोकांना एवढा त्रास सहन करावा लागतोय। वीज निर्मितीसाठी आपल्याकडे कोणकोणते स्रोत आहेत ते आपण बघायला पाहिजे। वीज निर्मितीसाठी मुख्यतः कोळसा, पाणी आणि अणुऊर्जेचा उपयोग होतो, पण हे सर्व स्रोत आपल्याकडे सीमित प्रमाणात उपलब्ध आहेत। सूर्य हा पण ऊर्जेचा एक स्रोत आहे। भारतामध्ये साधारणतः वर्षातील 8 महिने कडक ऊन तापतं, त्यामुळे सूर्यापासून वीज निर्मिती करणे भारतामध्ये शक्य आहे। छोट्या प्रमाणात याची सुरुवात गावांमध्ये झाली आहे। सूर्याच्या ऊर्जेवर चालणारे सौर दिवे आणि सौर पथदिवे गावांमध्ये लावले आहेत। लाईटीपासून एकदम उत्तम सोय झालेली आहे बा। हे बाकीच्या ह्या लाईटी तरी आल्या गेल्या, ह्या लाईटीचं तसं काय नाही। एकदा टाइम आहे, टाइम 7:30ला आपाक लागती, 7ला आपाक जाती। माझ्या मुलीचा पोरगा आलेला होता म्हणजे नातू, आणि तो इथं बाहेर आला, बारीक असताना खेळत खेळत परत आतमध्ये आला। ते इथं त्याच्या पायाजवळ वाघ आला आणि तो टायमिंग होता 7:30चा, त्या टायमात ही लाईट लागली। ही लाईट लागल्याबरोबर वाघाला बी भिवून पळावं लागलं। पोरालाही वाघ दिसला ना, आम्हालाही वाघ दिसला, त्याच्यामुळे आम्हाला ते पोर वाचवता आलं। माझ्या घरी लाईट नसली ना तर मी त्यांच्या घरी येतो, तिथे सौर ऊर्जेची लाईट आहे, तिथे येतो अभ्यास करायला। त्यांच्या घरापाशीची लाईट तिथे येतो, तिथे माझा मित्र आम्ही सगळे अभ्यास करतो। आम्ही इथून मागे ना महिलांची मीटिंग जर असली तर लाईटीचा प्रॉब्लेम यायचा जास्त, मग आम्ही महिला बत्तीवर मीटिंग घेणार। ही सौर ऊर्जेची लाईट आल्यापासून इथं सगळे महिला येऊन बसतो। उजेड आल्यापासून चांगलं झालं, बाहेर जातात, इकडे लगीला जातात। या उजेडामुळे कोणते जंगली जनावर किंवा असे साप वगैरे फिरकत नाही। एवढ्या परिसरामध्ये आम्ही म्हणजे बिंदास बाहेर येऊन बसू शकतो, फिरू शकतो। या सौर पथदिव्यांच्या प्रकाशामुळे लोकांना रात्री पाणी भरण्याची पण सोय झाली आहे।
सार्वजनिक कार्यक्रम असेल, लग्न असेल किंवा असं आंबेडकर जयंती वगैरे असेल तर त्या लाईटीचा जवळपास आम्हाला सगळ्यांना उपयोग होतो त्या लाईटीचा. सौर पथदिव्यांबरोबरच गावांमध्ये सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी लाईट घरात लावली आहेत. मीटरची जर लाईट गेली ना तर हा दिवा असला ना मग रात्रीची कामं रात्रीच होऊन जाते. सकाळचं काय टेन्शन राहत नाही कामाचं. 360 रुपये भरायचे. मी 360 रुपये भरले. बाकीचे मग पैसे संस्थेनं भरलेले. ह्या देवामुळे ना मला रात्रीचा अभ्यास होतो, सकाळी मला अभ्यास नाही करायला आणि झोप पण पूर्ण होते. सोलर देवापासून राखेलची बचत झाली. 50 रुपये 100 रुपये लागतात, 50 रुपयात काम होते. 50 रुपयाचा आता त्याचाही नफा होते. लाईट नसल्यामुळे मी संध्याकाळी काम करू शकत नव्हते, दिवसा करायचे. सौर ऊर्जेची लाईट आल्यापासून रात्रीचं पण करते. थोडासा धंदा व्हायचा 400-500 रुपये, तर सौर ऊर्जेची लाईट आल्यापासून जास्त धंदा होतो 1000 रुपयेपर्यंत. आम्ही ज्या वेळेस पहिलं भांडे घासत होतो त्यावेळेस आम्हाला लाईट नव्हती, तोपर्यंत आम्ही मेणबत्ती किंवा खंदील लावायचो. लाईट आल्यानंतर भरपूर फायदा झाला भांडी कुंडी घासायला. आता ते पूर्णपणे धुता येतं, व्यवस्थित दिसतं. छोटा सेट आहे त्यामुळे हा कुठेही पण फिरवता येतो पाणी भरण्यासाठी किंवा माझं शेळीपालन वैरण गवत घालण्यासाठी रात्रीची उपयोगी पडते. स्ट्रीट लाईटची एकूण किंमत 30,000 रुपये आहे. त्याच्यापैकी आपण 3,000 रुपये लोक सहभाग घेऊन हे आपण वाड्या वसांवर जिथे लाईटची व्यवस्था नाही अशा ठिकाणी आपण ते उपलब्ध करून दिलेले आहे. वरुडी पठार या ठिकाणी संध्याकाळी गावातील गावकरी हे आपली बसची किंवा वाहनाची वाट बघण्यासाठी तिथं उभे असतात आणि लाईटची व्यवस्था नसल्यामुळे तेथे एक भयभीत वातावरण असायचं. तर आपण तिथे देखील एक स्ट्रीट लाईट बसवलेला आहे. महिला पुरुष हे आपल्या वाहनाची वाट बघतात, बसची किंवा जीपची, आणि तिथं ते एकदम निर्धास्तपणे उभे असतात. आणि हो, MSCBच्या लाईट बिल प्रमाणे या लाईटचे बिल पण भरण्याची गरज नाही. ही लाईट आपल्याला पूर्णपणे मोफत मिळते. संगमनेर तालुक्यात एकूण 31 पथदिवे दिले आहेत, तर अकोले आणि संगमनेर तालुक्यात 250 सौर दिवे दिले आहेत. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचा विचार करता आपण दरवर्षी सौर दिव्यांमुळे 4 टन कार्बन डायऑक्साईड तर पथदिव्यांमुळे 2.7 टन कार्बन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाणात घट केली आहे.